भाऊ देवाची या गावा घेऊ तेथेची विसावा। पंढरपुरामध्ये प्रवेश करताना हा इसबावी विसावा मंदिर हे मंदिर आहे। या ठिकाणी सर्व संतांना नेण्यासाठी साक्षात भगवंत इथं आले। भगवंताचा आणि संतांचा या ठिकाणी विसावा झाला, त्यामुळं या मंदिराला विसावा मंदिर म्हणतात। मंदिरामध्ये भगवंताच्या पादुका आहेत, त्यामुळे पादुका मंदिरही म्हणतात। त्याचबरोबर संताची आणि भगवंताची इथं भेट झाली, इथली धूळ पवित्र झाली, त्यामुळे या मंदिराला धूळबेट मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं। 1630 पूर्वीचं हे जुनं हेमाडपंथी मंदिर आहे। 2 टप्प्यामध्ये या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे। पहिला गाभारा बांधलेला आहे आणि पुढच्या नंतरनं सभामंडप बांधलेला आहे। आषाढी दशमीला या ठिकाणी सोहळा संपन्न होतो। नामदेव महाराज पंढरपुरातून या विसावा मंदिरापाशी येऊन थांबतात सर्व संतांना नेण्यासाठी, आणि जेव्हा नामदेव महाराज इथं येऊन थांबतात त्यावेळेस वाखरीला माऊलींना निरोप जातो की नामदेव महाराज तुम्हाला इथं न्यायला आलेले आहेत, आणि त्यावेळेस वाखरीवरून माऊली प्रस्थान ठेवतात। सर्व संतांच्या पालख्या या एकमेव आषाढी दशमी या दिवशी एकत्र येण्याचं हे ठिकाण आहे। याच ठिकाणी सर्व संतांच्या पालख्या वेगवेगळ्या मार्गावरनं, मुक्ताईनगरवरनं मुक्ताई आईसाहेबांची पालखी येते, पैठणवरनं नाथ महाराजांची पालखी येते, निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरनं येते, सोपान काकांची पालखी येते, चांगावटेश्वर महाराज, जयराम स्वामी वडगावकर महाराज, बाबाजी चैतन्य महाराज, अशा सगळ्या संतांच्या, संतराज महाराज पालखी सोहळा, तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आणि सगळ्यात शेवट माऊलींचा पालखी सोहळा, असे सर्व मानाचे पालखी सोहळे आणि लहान छोटे मोठे सर्व सोहळे इथे एकत्र येतात। तो एकमेव आषाढी वारीच्या काळामधला एकमेव हे ठिकाण आहे। ज्यावेळेस सगळे संत नामदेव महाराजांच्या मागे येऊन थांबतात त्यावेळेस माऊलींचे चोपदार नामदेव महाराजांना सांगतात की सर्व संत मंडळी आले आहेत, आपण आता पुढे चला, आणि सर्व संत मंडळी विसावा मंदिरापाशी येतात। विसावा मंदिरापाशी आल्यावर कळसाचा अभंग होतो। कळसाचा अभंग झाल्यावर आरती होते, रिंगण होतं, हे सर्व या विसावा मंदिराच्या शेजारी शेवटचा विसावा होतो, आणि मग सर्व संतांचे पालखी सोहळे हे पंढरपूरमध्ये प्रवेश करतात। त्याचबरोबर या ठिकाणी भाटेंचा जो रथ आहे, तो भाटेंचा रथ वाखरीला माऊलींना आणण्यासाठी जातो। माऊलींचा जो रथ आलेला असतो आळंदीवरून, तो मोकळा पंढरपूरमध्ये जातो, आणि त्याच्यामध्ये भाटेंच्या रथामध्ये माऊलींचे पालखी ठेवली जाते। तो रथ ओढत आणण्याचा मान जो आहे तो आमच्या पंढरपुरातील वडार समाजाच्या बांधवांचा आहे, आणि तो वडार समाजाचे बांधव वाखरीवरून तो रथ ओढत आणतात। तो विसावा मंदिरापाशी येतो, तो विसावतो। या ठिकाणी कळसाचा अभंग होतो, आरती होते, रिंगण होतं। त्यानंतर श्रीमंत शितोळे सरकारांना इथं चोपदार बोलवायला जातात, त्यावेळेस ते येतात आणि लाल वस्त्रामध्ये भगवंताला भेटायला जाताना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज चालत जातात। तर पादुका या रथातून काढल्या जातात, लाल वस्त्रामध्ये बांधल्या जातात। ते लाल वस्त्र गळ्यात घालून हातामध्ये शितोळे सरकारांच्या पादुका दिल्या जातात। डाव्या बाजूला आरफाळकर मालक, उजव्या बाजूला वास्कर मालक, वर छत्री धरली जाते, चौरी ढळते, पुढे दिवटी धरली जाते, त्यांना रिंगण केलं जातं, आणि हा सोहळा चालत पंढरपूरमध्ये जातो। त्याचबरोबर या ठिकाणी जे रथ ओढत आणलेला असतो त्या रथामध्ये भाटेने दिलेल्या पादुका ज्या आहेत त्या चांदीच्या पादुका तिथं ठेवल्या जातात, आणि तो सुद्धा सोहळा पंढरपूरमध्ये ओढत नेला जातो। असा हा सोहळा इथं संपन्न होतो। त्याचबरोबर या ठिकाणी शिवरात्रीच्या वेळेमध्ये किरणोत्सव, जसा अंबाबाईला किरणोत्सव होतो, शांतादुर्गा मंदिरामध्ये किरणोत्सव होतो, तसा किरणोत्सव या मंदिरामध्ये संपन्न होतो। आणि कार्तिक पौर्णिमेला ज्यावेळेस भगवंत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला जातात त्यावेळेस नामदेव महाराजांचा सोहळा आणि भगवंत पांडुरंगाचा सोहळा या ठिकाणी विसावतो। असं या विसावा मंदिराचं महत्त्व आहे, आणि या ठिकाणी या सगळ्या परंपरा होतात। आमच्या थिटे पाटील परिवाराच्या वतीने सर्वांचं पूजन इथं होत असतं। या इतिहास व ही परंपरा या विसावा मंदिराची आहे। आता जसं मला माहिती आहे तसं मी लहानपणापासून इथे येतोय, आणि हे सगळ्या सोहळा परंपरा आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय। आता परवाच आम्हाला काही कागदपत्र सापडली की त्याच्यामध्ये आमचे पूर्वज खंडोजी थिटे यांचं 1630 मधलं काही पत्रव्यवहाराची कागदपत्र आम्हाला उपलब्ध झाली। तर पंढरपूरची पाटीलकी ही थिटे पाटील परिवाराकडे होती, आणि त्या अनुषंगानं हा विसावा आणि कोर्टी रोडचा जो विसावा आहे तो 2 विसाव्याची सेवा आपल्या थिटे पाटील परिवाराकडे आहे।